अंजनगावच्या प्रश्नावर खरं तर तोडगा निघालेला. तर तणावमुक्त अंजनगाव होईल. काय प्रश्न आहे, काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच काल गेले 3-4 दिवसापासून संपूर्ण अंजनगाव आणि तसंच जिल्हा महाराष्ट्रावर ह्या गोष्टीचे पडसाद उमटले. परंतु काल SP साहेबांनी जो त्या ठिकाणी मध्यस्थी केली होती आणि पहिल्या दिवशी तो प्रस्ताव केला होता, तो दोन्ही बाजूने त्या ठिकाणी मान्य झाला. काल पालकमंत्री महोदयांच्या साक्षीनं त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. दोन्ही बाजू त्या ठिकाणी एकमत झाल्या आणि तो सगळा तणाव आता त्या ठिकाणी निघालाय. त्यामुळं दोन्ही समाज हे एकमेकांच्या समोर येणार नाही आणि कटुता त्या ठिकाणी कायमची संपेल याबाबत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा गावाची जुना गोविंदानं सर्व गाव एकसंघ राहील अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ. त्या कालच्या प्रकारामध्ये आपण बघितलं असेल तर गावकरी हे त्या ठिकाणी एकसंघ होते, परंतु बाहेरच्या लोकांनी येऊन त्या गावाची एकी आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण करणं आणि त्याच्यातून काहीतरी वेगळा प्रकार घडवण्याचा प्रयत्न होता. परंतु सर्व गावकऱ्यांनी यावरती त्या ठिकाणी एकसंघ हा एक मोठी तोडगा निघाला. त्यामुळं सर्व पालकमंत्री महोदय असतील त्या ठिकाणी SP साहेबांची खऱ्या अर्थाने महत्वाची भूमिका होती. SP साहेबांनी खूप समन्वयानं ही सगळी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आणि दोन्ही समाजाच्या सर्व घटकांना त्या ठिकाणी खूप खूप त्याबद्दल आभार व्यक्त करतो की आपल्यामुळं हा मोठा त्या ठिकाणी वाद त्या ठिकाणी लगेच संपतो. काल पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये निधी घोषणा केली. आपणही 2 दिवसापासून आपल्या आमदार फंडातल्या निधीची तयारी दाखवली होती. काय त्याबाबत? नाही, पूर्वीपासूनच आम्ही त्यांना भूमिका घेतली होती की महाराजांचं स्मारक हे त्या ठिकाणी भव्य दिव्य झालं पाहिजे. मी माझ्या आमदार फंडातला काही 10-12 लाख रुपयाचा निधी आम्ही आपल्याला देऊ आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण करू. आणि आज पालकमंत्री महोदयांनी 1 कोटी रुपयाची तरतूद केली, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यामुळं या स्मारकाला भव्यपणा त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं भविष्याच्या दृष्टीने हे स्मारक या गावाचे अंजनगाव खिलोबा हे खिलोबा देवस्थानाच्या नावानं जसं ओळखलं जातं त्याच धर्तीवरती शिवाजी महाराजांचा हा स्मारक म्हणून देखील त्या ठिकाणी दोन्ही समाजाची आज त्या ठिकाणी एकीचं स्वरूप म्हणून या दोन्हीकडे बघण्यात येईल. काल रात्रीची तोडग्याची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपण उपस्थित होतो. चर्चा सुरू झाल्या की काही यामध्ये राजकारणाचा भाग झाला का? आपण नाही, याच्याकडे राजकारणाकडे न बघता यामध्ये तोडगा काढणे आणि मी गेले 2-3 दिवस झाले आपण बघितलं असेल गावात बसून सर्व दोन्ही बाजूच्या चर्चा करून एकत्रित करणं, सगळ्याला समोपचाराने घेणं. मग पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी भूमिका घेत आहेत. मग त्यांच्याकडे त्यांना पाठवलं, परंतु मी गावातली परिस्थिती त्या ठिकाणी हाताळणं आणि तिथं पुन्हा कुणीतरी काहीतरी घेऊ नये म्हणून मी गावात बसून त्यांच्याशी समन्वय केला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचं एकमत केलं. महत्वाचा मुद्दा आहे कुणी मिटवलं, का मिटवलं ह्याच्यापेक्षा मिटणं हे महत्वाचं होतं आणि पालकमंत्री महोदय SP साहेबांनी खूप चांगली भूमिका त्यामध्ये घेतली. त्या दोघांचे खूप खूप आभार मानतो मतदारसंघाच्या वतीने.